जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 10 भाग 2। भगवान महावीरांनी आपला उपदेश अर्धमागधी या भाषेत केला। बाल, वृद्ध, अशिक्षित लोकांसंबंधी अनुकंपा निर्माण झाल्याने त्यांच्या हितार्थ त्यांच्याच भाषेत प्रवचन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। वाग्भटांनी लिहिले आहे की अर्धमागधी भाषेला माझा नमस्कार असो। ही भाषा सर्व भाषांवर परिणाम करते। ती सर्व प्रकारांनी पूर्ण असून तिच्यामुळे सर्व गोष्टींचे मूळ मानले। त्याचप्रमाणे जैनांनी अर्धमागधीला सर्व भाषांची मूळ भाषा म्हणून स्वीकार केले। अर्धमागधी ही जैन आगमग्रंथांची भाषा आहे। नाटकांमधून हिचा प्रयोग झाला नाही। ध्वनितत्वानुसार अर्धमागधी पालीच्या नंतरची भाषा होय। तथापि वाक्यरचना, शैली इत्यादी दृष्टीने पाहिल्यास जैन सूत्रांची ही भाषा पालीच्या निकट आहे। जर्मन विद्वान रिचार्ड पिशक्त यांनी अर्धमागधीच्या अनेक प्राचीन रूपांचा उल्लेख केला आहे। भरताच्या नाट्यशास्त्रात मागधी, अवंती, प्राच्य, शौरसेनी, बाल्ढिक व दाक्षिणात्य याबरोबरच अर्धमागधी या भाषेचाही 7 प्राचीन भाषांमध्ये समावेश केला आहे। मगधाच्या अर्ध्या भागात बोलली जाणारी व 18 देशी भाषांपासून बनलेल्या भाषेला अर्धमागधी म्हणत असावेत। नवांगी टीकाकार अभयदेवाच्या मतानुसार या भाषेत काही लक्षणे प्राकृतची व काही लक्षणे मागधीची असल्याने तिला अर्धमागधी म्हणत असावेत। आचार्य हेमचंद्रांनी प्राचीन जैन आगम सूत्रामध्ये अर्धमागधी भाषा वापरली असल्याचे सांगितले आहे। तथापि त्यांनी अर्धमागधीच्या नियमांचे स्वतंत्र प्रकारे विवेचन केले नाही। हेमभद्रसूरींनी जैन आगमांच्या भाषांना अर्धमागधी न म्हणता प्राकृत म्हटले आहे। मार्कंडेय यांच्या मतानुसार शौरसेनीची सन्निधता असल्याने मागधीलाच अर्धमागधी म्हटले आहे। तथापि अर्धमागधी ही शुद्ध मागधी भाषा नव्हे। पश्चिमेस शौरसेनी व पूर्वेला मागधी, मध्यंतरीच्या क्षेत्रात ही भाषा बोलली जात असल्याने या भाषेला अर्धमागधी असे म्हटले जात असावे। जैन समाजाने लेखनकलेचा उपयोग फार प्राचीन काळापासून केलेला आढळतो। तथापि 1,500-2,000 वर्षापेक्षा प्राचीन जैन लिखित ग्रंथांचा नमुना उपलब्ध नाही। यास प्रमुख कारण म्हणजे प्राचीन काळी विद्याप्रचाराचे विशेष कार्य मुनिजनांकडूनच होत असे व जैन मुनी तर पूर्णपणे निर्ग्रंथ अर्थात अपरिग्रही असतात। त्यामुळे आपल्याबरोबर ग्रंथ न बाळगता ते आपली ज्ञानाराधना श्रुती स्मृतीवरच अवलंबून ठेवीत असत। मात्र अंतिम तीर्थंकर महावीरांचा उपदेश त्यांच्या गणधरांनी त्याच वेळी ग्रंथस्वरूप रचून ठेवला होता। परंतु मौर्य काळात त्यातील काही भाग नष्ट होऊन गेला। पाटलीपुत्र परिषदेत दृष्टिवाद या 12व्या अंगाचे संकलन होऊ शकले नाहीच, कारण दृष्टिवादाचे एकमेव जाणकार मुनी या परिषदेत सम्मिलित होऊ शकले नाहीत। पाटलीपुत्र व मथुरा येथील वाचनामध्ये निश्चित स्वरूपात संकलित झालेले ग्रंथ आज उपलब्ध नाहीत, परंतु वल्लभी येथील वाचनामध्ये संकलित झालेल्या व त्यावेळी ताडपत्रांवर व नंतर कागदावर चिरंतर परंपरेने उत्तरोत्तर अधिक कलात्मकतेने लिहिलेल्या आगमग्रंथाच्या प्रती आज उपलब्ध आहेत। यावरून ग्रंथ अक्षरबद्ध करण्याच्या परंपरेची प्राचीनता सिद्ध होते। दशवैकालिक सूत्रावरील हरिभद्रीय टीकेमध्ये गंडी, कच्छपी, मुष्टी, संपुष्ट फलक व छेदपाटी अशा 6 पुस्तकांच्या प्रकारांचे वर्णन आढळते। जेथे जेथे 72 जैन कलांचा संक्षेपाने उल्लेख आला आहे तेथे या कलांना बहुतेक लेखाधिक वा गणितप्रधान असे संबोधले आहे।
रूपगत याचा अभिप्राय मूर्तिकला व चित्रकला होतो. नृत्य, गीत, वाद्य, स्वरगत, पुष्करगत, समताल या सर्व कलांचा विषय संगीत आहे. ह्या कलांना जैन मुलामुलींच्या शिक्षणामध्ये महत्त्वाचे व आवश्यक अंग मानले आहे. जैन शास्त्रे व पुराणे, कथासाहित्य इत्यादींमध्ये या कलेच्या संबंधाने अनेक उल्लेख आढळतात. द्यूत, जनवाद, ओक्खच व अष्टापद ह्या कला द्यूत क्रीडेचे प्रकार होत. दगमट्टिया, उदकमृत्तिका, सजावट व निर्मितीच्या हेतूने पाण्यामध्ये मळलेल्या मातीच्या लगद्यापासून घर, मूर्ती इत्यादी सुंदराकार वस्तू निर्माण करण्याची ही कला आहे. अन्नविधी व पानविधी ह्या निरनिराळ्या प्रकारांचे खाद्य, स्वाद्य, लेह्य व पेय पदार्थ तयार करण्याच्या कला आहेत. वस्त्रविधी ही विविध प्रकारची वस्त्रे विणण्याची व शिवण्याची कला आहे. तर शयनविधी ही शय्येची सजावट करण्याची कला आहे. आर्या, प्रहेलिका, मागधिका, गाथा व श्लोक याच नावाच्या छंदाविषयी व काव्यरीतीसंबंधी रचनाविषयक कला आहेत. गंधयुक्ती ही विविध प्रकारच्या सुगंधी द्रव्याच्या रासायनिक संयोगापासून नवनवीन सुगंधी द्रव्ये निर्माण करण्याची कला आहे. मधुसिब्ब म्हणजे तळहात, पाय रंगविण्यासाठी लागणारी मेहंदी. तर आभरण विधी व तरुणी प्रतिकर्म ह्या आभूषणे, अलंकार व तरुणींच्या अंतरंगासंबंधीच्या कला आहेत. त्रिलोक प्रज्ञप्तीमध्ये पुरुषांच्या 16 व स्त्रियांच्या 14 आभरणांची यादी दिलेली आहे. दुसऱ्या वैकल्पिक सूत्रात 13 आभरणांची नावे समान असून केयूर, भालपट्ट व कर्णपूर ऐवजी किरीट, अर्धहार व चूडामणी ही नावे घातली आहेत. स्त्रीलक्षण ते चर्मलक्षण पर्यंतच्या 14 कला स्त्री, पुरुष व इतर वस्तू यांची शुभाशुभ लक्षणे जाणण्यासाठी व त्यांच्यातील गुणदोष ओळखण्यासाठी उपयोगी पडतात. चंद्रलक्षण ते ग्रहचरित या 4 कला ज्योतिष शास्त्रासंबंधीच्या आहेत. तर सौभाग्यकार ते मंत्रगत या 4 कला मंत्र तंत्र विषयक आहेत. 4 प्रतिचार, व्यूह व प्रतिव्यूह या 4 संग्रामविद्या आहेत. आघाडीवर फौजेचा मोहरा बदलणे, शत्रू सैन्याचा हल्ला विफल करण्यासाठी उपयुक्त अशी आपल्या सैन्याची रचना बदलणे, चक्रव्यूह पद्धतीने सैन्य रचना करणे व शत्रू सैन्याची व्यूहरचना फोडण्यासाठी व्यवस्था करणे इत्यादी कलांचा यात समावेश होतो. स्कंधावार मान ते नगरनिवेश या 6 कलात सैन्याचा तळ उभारणे, त्यासाठी योग्य भूमी, किल्ला इत्यादीसाठी भूमी निश्चित करणे इत्यादींचा समावेश होतो. इसत्थ, घरुण्यवाय, सुरी, कट्यार, खडक इत्यादी निर्मितीच्याही कला असत. अश्वशिक्षा ते मुष्टियुद्ध कला होत्या. तर युद्ध, निर्युद्ध व जुद्धाई युद्ध हे युद्धकलेचे प्रकार होत. सूत्रक्रीडा, वृत्तक्रीडा, धर्मक्रीडा व चर्मक्रीडा ही क्रीडा प्रकारे होत. पद्मछेद्य व कटकछेद्य पाने व गवत यांचा छेद करून त्यापासून सुंदर वस्तू बनविण्यासंबंधीच्या या कला होत्या. औपपातिक सूत्रामध्ये 72 कलांची एक यादी दिलेली आहे. ती या यादीप्रमाणेच असून केवळ काही नावामध्ये फरक आहे. विविध जैन पुराण व काव्य इत्यादींमध्ये जेथे जेथे शिक्षणाचा संदर्भ आलेला आहे तेथे या कलांचा प्रामुख्याने उल्लेख आलेलाच आहे. तथापि काही वेळा व काही ठिकाणी त्यांच्या नावामध्ये व संख्येमध्ये फरक आढळतो. अशा प्रकारे जैन समाज जीवनात निरनिराळ्या 72 कलांना
विशेष महत्त्वाचे स्थान असलेले दिसते. यापैकी काही कलांनी असामान्य स्थान मिळवले तर काही कला काळाच्या ओघात नष्ट झालेल्या दिसतात.